श्री संत निळोपऱ्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे आणि निळोपराय म्हणतात नीच कामी धन धरिला भक्त काज कैवारी. निळोपराय म्हणतात की देव भक्ताचं कुठल्याही प्रकारचे नीच काम असो ते काम करत असताना देव अजिबात लाज धरत नाही. कोण निळोपराय हो? निळोपरायांचा अधिकार सामान्य नाही. अहो ज्या वेळेस निळोपराय उपोषण करत होते तर त्यावेळेस साक्षात देवानी यावं. काय? साक्षात देवानी यावं आणि त्या निळोपऱ्यांनी देवाला म्हणावं येथे तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. देवा इथं तुला कोणी बोलवलं? त्यावेळेस देव म्हणताय अरे तुम्ही तर आमचा धावा करताय तर नाही. निळामणी आम्ही न ओळखूची देवा तुकयांचा धावा करीत असो. शेवटी तुकोपरायांना यावं लागलं. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊने केले सुखी. असे असणारे निळोपराय. निळोपराय हे सामान्य संत नव्हते. निळोपराय हे लोकमान्य संत नव्हते तर निळोपराय हे देवमान्य संत होते. सांगू तुम्हाला ऐकायचं असेल तर फक्त आणि फक्त ऐकायचं देवमान्य संतांचं. लोकमान्य संतांचं ऐकायचं नाही. ऐकायचं कोणाचं? देवमान्य संतांचं. आणि देवमान्य संत होते कोण? श्री संत निळोपराय. ऐका ऐकायचं कोणाचं? देवमान्य संतांचं. याच्यावरती एक ऐतिहासिक असा सांगितलं जातो की स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्याकडे काही मुंबईहून लोक तारीख घेण्यासाठी आले. काय कीर्तन माझ्याकडे बघून लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. जोग महाराजांकडे मुंबईहून काही लोक तारीख घेण्यासाठी आली आणि त्यावेळेस जोग महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते आणि ते लोक जोग महाराजांच्या रूम मध्ये गेले आणि जोग महाराजांना म्हणू लागले महाराज तुमची तारीख आम्हाला पाहिजे. पण जोग महाराजांनी त्यांच्या अंतःकरणामधला अहंकार ओळखला. जोग महाराज म्हणले तुम्हाला तारीख मिळणार नाही. जसे ते आले होते तसे त्यांना मुंबईला परत जावं लागलं. आणि माणूस काय करत असतो मग? एखादं काम कधी होत नसेल तर माणूस वशिला लावण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या काळामध्ये जोग महाराजांची आणि लोकमान्य टिळकांची चांगल्या प्रकारे मैत्री होती. काय काम जर कधी होत नसेल एखादं तर माणूस वशिला लावण्याचा प्रयत्न करतो. वशिला या शब्दाचा अर्थ काय हो? व म्हणजे वयाची अट नाही, शी म्हणजे शिक्षणाची अट नाही, ला म्हणजे कुठल्याच प्रकारची लायकी नाही. त्याचं नाव वशिला. वशिला लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते लोकांना कळलं की लोकमान्य टिळकांची आणि जोग महाराजांची चांगल्या प्रकारे मैत्री आहे. ते लोक लोकमान्य टिळकांकडे गेले आणि लोकमान्य टिळकांना म्हणू लागले महाराज टिळक साहेब जोग महाराजांची तारीख आमच्या सप्ताहामध्ये घ्यायची आहे. तेवढी तारीख तुम्ही आम्हाला घेऊन द्या. त्यावेळेस जोग महाराजांनी पत्र घेतलं. पत्र व्यवहार होता तेव्हा. जोग महाराजांनी त्या लोकमान्य टिळकांनी पत्र घेतलं आणि पत्र लिहायला सुरुवात केली. श्री विष्णुबुवा जोग ही जी मंडळी तुमच्याकडे कीर्तन घेण्यासाठी आली, सेवा घेण्यासाठी आली, ही मंडळी माझ्या प्रेमाची मंडळी आहे. त्यांना तुम्ही तुमची कीर्तन सेवा द्यावी. बाळगंगाधर टिळक कौसात लोकमान्य. त्यांनी ते पत्र घेतलं आणि जोग महाराजांकडे पुन्हा आळंदीमध्ये आले. जोग महाराज त्यांना म्हणले का हो तुम्ही पुन्हा आले? म्हणे हो आलो. का आले? म्हणे हे पत्र वाचा नंतर बोला. जोग महाराजांनी ती पत्र हातामध्ये घेतलं आणि पत्र जोग महाराजांनी वाचलं. जोग महाराज म्हणले आता तर तुम्हाला तारीखच देत नाही मी. त्यावेळी ते लोक म्हणले महाराज ओ महाराज अहो हे पत्र कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? लोकमान्याचं पत्र हे लोकमान्याचं. त्यावेळेस जोग महाराज म्हणले ऐका मी लोकमान्याचं ऐकत नाही, मी ऐकतो फक्त देवमान्याचं. आणि असे असणारे संत देवमान्य निळोपराय. विठाला निळोपराय हे सामान्य संत नव्हते. आणि निळोपराय म्हणतात नीच कामी नीच कामी न धरिला भक्त काज कैवारी. निळोपराय सांगतात की देव भक्तांचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचं नीच काम असो ते काम करत असताना देव कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही. अशी निळोपराय सांगतात. बघा मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत अर्थात झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी काम करत असतो. बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण माणूस झोपेतून उठला की झोपेपर्यंत दिवसभर माणूस काही ना काहीतरी काम करत असतो. आपण हाती घेतलेलं काम प्रत्येकाला असं वाटतं की ते काम पूर्ण व्हावं. आपण आरंभ दिलेलं काम प्रत्येकाला असं वाटतं की ते निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं. वाटतं की नाही? आता आपला हा सप्ताह चालू ज्या दिवशी पहिल्या दिवशी सुरू झाला प्रत्येकाला वाटत होतं की नाही का हा सप्ताह परिपूर्णतेकडे जावा, पूर्ण व्हावा वाटत होतं की नाही? तुम्हाला असं वाटत होतं हा सप्ताहामध्ये बंद पडावं? नाही ना. प्रत्येकाला असं वाटतं आपण हाती घेतलेलं काम हे पूर्ण व्हावं हे प्रत्येकाला इच्छा असते. पण ऐका
तुम्हाला जर कधी असं वाटतं ना आपण हाती घेतलेलं काम हे परिपूर्णतेकडे जावं, एखाद्याचं काम होतं पण एखाद्याचं काम परिपूर्ण होत नाही. का होत नाही? तुम्हाला जर कधी असं वाटतं तर तुमचं काम पूर्ण व्हावं तर त्याच्यासाठी संत वाङ्मयांनी आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. किती? 5 गोष्टी आपल्याला संत वाङ्मयांनी सांगितलंय. बघा, तुम्हाला जर कधी असं वाटतं तुमचं काम व्हावं तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. काय? काय प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला जर कधी असं वाटतं तुमचं काम व्हावं तर तुम्हाला प्रयत्नाबरोबर काळ अनुकूल आहे का हे बघावं लागेल. 2 काळाबरोबर तुम्हाला देश अनुकूल आहे का हे बघावं लागेल. 3 देशाबरोबर तुमचं दैव अनुकूल आहे का. 4 आणि देशाबरोबर दैवाबरोबर तुम्हाला जर कधी असं वाटत असेल आपलं काम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं, दैवाबरोबर तो माणूस निर्लज्ज पाहिजे. काय? किती गोष्टी झाल्या? कोणत्या कोणत्या? पहिली प्रयत्न, दुसरी काळ, तिसरी देश, चौथं दैव आणि काम व्हावं असं वाटत असेल तर तो माणूस निर्लज्ज पाहिजे. बघा, 5 गोष्टी जर कधी तुमच्याकडे ह्या असेल, 5 गोष्टी कधी ह्या असेल तर निश्चितच तुमचं काम होईल. बघा, 5ही गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचंय आणि या 5च गोष्टीमध्ये आपल्या अभंगाचा दरवाजा आहे. पहिल्या चरणाचा बघा, तुम्हाला जर कधी असं वाटत असेल आपलं काम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सुरुवातीला 1 नंबर प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न जर कधी तुमच्या जीवनामध्ये असेल, काय प्रयत्न जर कधी तुमच्या जीवनामध्ये असेल तर ते काम निश्चित होतं. जर कधी तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न नसेल तर कितीही काम करण्याचा प्रयत्न करा तर काम होईल का? नाही. प्रयत्न जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर निश्चित काम होईल. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, प्रयत्नार्थी परमेश्वर. काय म्हणतो आपण? प्रयत्न जर कधी आपल्या जीवनामध्ये असेल तर निश्चित आपली एखादी गोष्ट होईल. आता आमच्या या साई महाराजांचं पुढे, या साई महाराजांचं त्याच्या गावामध्ये कीर्तन होतं बरं का. याचं कीर्तन पण करते. आता ही 4-5 जे मुलं हे समोर हे दोघं पाठीमागे सचिन हे 6 जण कीर्तन करतात बघा. चांगले कीर्तन करतात. आता माझा जर फेटा काढला यांना घातला तर चांगल्यापैकी बोलतात. असे बोलतात ते बी चेले कोणाचे पोपटासारखेच बोलता महाराज. पण ऐका, पण तुम्हाला खरं सांगतो आता नारदाच्या गादीहून पोरं सांभाळणं एवढं चांगलं नाही बरं का. मला तर असं वाटतंय हे पोरं घरी काढून द्या, बकऱ्या घ्या होता. एवढं सोपं समजू नका तुम्ही यांना. तुम्हाला माहिती आहे की माझ्यावर कोणते कोणते प्रसंग घडली. हा एकच घडला, 4-5 तर मी सांगितलेच नाही तुम्हाला. 2-2.5 लाख. सोपं नाही एवढे पोरं समजणे. बघा, याचं कीर्तन होतं त्याच्या गावामध्ये 40 गावला. त्यानं त्याच्या कीर्तनामध्ये अतिशय एक सुंदर उदाहरण दिलं होतं बरं का. मी त्याला सांगितलं नाहीये पण त्याच्या कीर्तनामध्ये त्याने एक सुंदर उदाहरण दिलं होतं. तो काय म्हटला माहिती का? प्रयत्न माणसाच्या जीवनामध्ये असावे. आपलं जर कधी काम पूर्ण व्हावं असं वाटत असेल ना तर प्रयत्न आपल्या जीवनामध्ये असावे. तो काय म्हटला माहिती का? थोडं जड जाईल तुम्हाला ते ऐकायला, थोडं वेगळं आहे. तो काय म्हटला माहिती का? एखाद्या मुलाची जर कधी एखाद्या मुलीवर प्रीत जुडली, प्रेम कधी त्याचं वाढलं तर तो मुलगा काय थोडं अवघड आहे, जड आहे. पण ऐका, आपल्याला फक्त त्याच्यातून तो काय म्हणला माहिती का? एखाद्या मुलाला जर कधी एखादी मुलगी आवडली तर तो मुलगी जर कधी आवडली तर तो तिचा नंबर घेण्यासाठी तिला बोलण्यासाठी तो काय करतो? इंस्टाग्राम शोधतो, फेसबुक शोधतो, व्हॉट्सअप शोधतो, असे अनेक प्रयत्न करतो. पण प्रयत्न तो करतो. प्रयत्न कुठपर्यंत करतो? जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत. बघा, तसंच आपलं जर कधी एखादं काम आपल्याला असं वाटत असेल पूर्ण व्हावं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल. बघा, आळंदीला एक डॉक्टर होता. कशांचा? झाडांचा डॉक्टर होता. आणि त्या झाडांच्या डॉक्टरकडे एक व्यक्ती गेला. तो म्हणला, हो डॉक्टर साहेब, अहो 1 वर्ष झाले आंबा लावून सरी, आमच्या आंब्याला अजून फळं आली नाही, सांगा का आली नाही? डॉक्टर साहेब म्हणले, एखाद्या झाडाला पहिल्या वर्षी आंबे येत नसतात, म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याला आंबे येत. तो व्यक्ती पुन्हा घरी गेला. दुसऱ्या वर्षी तो आला आणि तो डॉक्टर साहेबांना म्हणला, हो डॉक्टर साहेब, अहो 2 वर्ष झाले आमच्या आंब्याला अजून फळं आली नाही. डॉक्टर साहेब म्हणले, काही काही झाडांना 2-2 वर्ष येत नसतात, तिसरे वर्षी येत असतात. तिसऱ्या वर्षी तो डॉक्टरकडे आला. म्हणजे डॉक्टर साहेब, 3 वर्ष झाले आमच्या आंब्याला आंबा लावून सनी अजून फळ आली नाही. डॉक्टर साहेब म्हणले, एखादं झाड पावलट राहतं, काही किल्ला 4-4 वर्ष येत नाही. 4थ्या वर्षी तो आला. 4थ्या वर्षी म्हणला, डॉक्टर साहेब, अहो 4 वर्ष झाले अजून फळ आली नाही, आमच्या आंब्याला अजून फळ आली. डॉक्टर साहेब म्हणले, अजून आली नाही, चल बरं म्हणे कुठे लावलो तो आंबा? तो म्हणजे डॉक्टर साहेब, आंबा अजून लावायचा आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे. तुम्हाला जर कधी असं वाटतं त्या आंब्याला फळ यावे तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? प्रयत्न करावं लागेल, तर तुमचं काम साधणार आहे. बघा, प्रयत्न करूनही तुमचं काम साधेल असं म्हणून नाही बरं का. कामच साधेल असं नाही. तुमच्या जीवनात प्रयत्न असावे, प्रयत्नाबरोबर त्या कामासाठी
काळ अनुकूल आहे का हे आपल्याला बघावं लागेल. बघा ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा एक उभी खर्च करतात याच्यासाठी. ज्ञानोबा म्हणतात एका माळ्याने एका त्याच्या शेतामध्ये सुंदरपैकी फळांची आणि फुलांची झाडं लावली. कशाची? गांजाची. फळांची आणि फुलांची झाडे लावली. आणि त्यानं काय केलं, त्या झाडांना चांगल्या प्रकारे औषधी फवारली, त्याला चांगल्यापैकी पाणी दिलं, पण त्या झाडाला पाणी आले नाही. काय आलं नाही? फळं आली नाही आणि फुलंही आली नाही. का आलं नाही? ज्ञानोबा सांगतात, जी बनकरू झाडे सिंपी जीवेसाठी काढून जन्मे काढी आटी ती फळेची कैसी बेटी जी वसंत पावे. ज्ञानोबा सांगतात की त्या माळ्याने त्या झाडाला फळांच्या झाडाला पाणीही दिलं, चांगल्या प्रकारे औषधी फवारली, पण त्या झाडांना फळं का आली नाही, फुलं का आली नाही? तर त्याने ज्या वेळेस ती झाडं लावायला पाहिजे होती, वसंत ऋतूमध्ये त्याने ती झाडं लावायला पाहिजे होती, त्याने ती लावली नाही. बघा हे तुम्हाला जड चाललं. तुम्ही म्हणसाल महाराज एखादं सोपं उदाहरण द्या. काय होतं, एका गावामध्ये नाही का एका व्यक्तीचं लग्न होतं नेमकंच लग्न झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये धोंड्याचा महिना येतात. धोंड्याचा माहिती तुम्हाला? धोंड्याचा महिना. काही जे शिकलेले लोक आहेत ते या महिन्याला काय म्हणतात? पुरुषोत्तम मास. जे कमी शिकलेले ते म्हणतात अधिक मास. आणि जी बिड्या फुकी ते काय म्हणतात? धोंड्याचा महिना. आता तुमच्या भाषेतच बोलतो. बघा धोंड्याचा महिना त्याच्या जीवनामध्ये आला, आणि धोंड्याचा महिना आल्याच्या नंतर महाराज जावयाचा काय थाट. आता जे जावई झालं त्याला माहिती, मी पण झालो ना, मी थोडी संन्यासी. बघा एवढा थाट त्या जावयाचा झाला, एवढा थाट झाला बघा. आणि त्या गावामध्ये एक नवीन पोरगा आलं होतं सप्त्याला, आमच्या प्रसादासारखं सप्त्याला पोरगा आलेलं होतं. आणि त्याने बघितला म्हणे एवढा जावयाचा थाट, म्हणजे लग्न तर आपल्याला करावं लागतं. जर कधी एवढा थाट जावायचं होत असेल तर लग्न करावं लागेल. दुसरा महिना जात नाही तर त्या पोराने लग्न केलं, आणि 3 महिने त्यांनी जावायच्या फोनची वाट पाहिली. किती? 3 महिने. तो म्हटला नेमकं सासऱ्याचा फोन मला काय येत नाही. सासऱ्याच्या फोनची 3 महिने त्याने वाट पाहिली. तो म्हटला सासऱ्याचे फोन मला नेमकं काय येत नाही. शेवटी ती पोरग त्या गावामध्ये आलं आणि त्या व्यक्तीला विचारू लागलं ज्याचं लग्न वेळत, ओ सकाता त्या, ओ तुमच्यासारखा माझा थाट कधी होईल? त्यावेळेस सकाता म्हणले, अरे नालाय का, माझ्यासारखा थाट जर कधी तुला असं व्हावं वाटत असेल, माझ्यासारखा जर थाट तुझा व्हावा वाटत असेल तर तुला आता 3 वर्ष काळाची वाट बघावी लागेल. कशाची? काळाची. बघा एखादं काम जर कधी आपल्याला परिपूर्ण असं व्हावं वाटत असेल तर ते आपल्याला प्रयत्नही करावं लागेल, आणि त्याच्याबरोबर काळ अनुकूल आहे का हे बघावं लागेल. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही अगोदर काळ अनुकूल आहे का हे बघू, नंतर प्रयत्न करू, मग तर आमचं काम साधेल. तर नाही. बघा तुमचं जर कधी तुम्हाला काम साधावं असं वाटत असेल तर तुम्हाला प्रयत्नही करावं लागेल, काळही बघावं लागेल, काळ अनुकूल आहे का बघावं लागेल, आणि काळाबरोबर त्या काळासाठी देश अनुकूल आहे का हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. मला सांगा आता नाशिक भागामध्ये काय पिकतं जास्त? द्राक्ष, अंगूर. नाशिक भागामध्ये जास्त द्राक्ष पिकतात. आता आपल्याकडे ते अंगूर पिकतात का पिकत नाही? तर त्याच्यासाठी अनुकूल देश कोणता आहे? तर नाशिकच. त्या नाशिक भागामध्ये जर कधी तुम्ही आपल्या पळखाट्या लावल्या, कापूस लावला तर पळखाटी येत नाही, कापूस येत नाही. का? तर त्याच्यासाठी देश तोच अनुकूल आहे. ऐका तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही देश अनुकूल आहे का हे बघू, काळ अनुकूल आहे का हे बघू, आणि नंतर प्रयत्न करू, मग तर आमचं काम साधेल. तर नाही. संत वाङ्मय सांगतो तुम्हाला जर कधी तुमचं काम साधावं वाटत असेल तुम्हाला काळ अनुकूल आहे का हे बघावं लागेल, देश अनुकूल आहे का हे बघावं लागेल, आणि त्या देशाबरोबर तुमचं दैव अनुकूल आहे का हे सुद्धा बघावं लागेल. काय? दैव जर कधी तुमचं अनुकूल असेल तर तुमचं काम साधेल. ऐका बऱ्याचदा आपण म्हणतो बघा, अहो काही नाही हो त्यांच्याकडे, काही नाही, फक्त त्यांच्याकडं एवढा पैसा येण्याचं कारण, एवढं धन येण्याचं कारण त्यांच्याकडे फक्त एकच निमित्त आहे. काय? कपड्याचं दुकान आहे त्यांच्याकडे. आपण म्हणतो ना काही नाही त्यांच्याकडे, फक्त त्यांच्याकडे कपड्याचं दुकान आहे. पण तुकोबराय म्हणतात कपड्याचं दुकान व्यवसाय हे निमित्त आहे, पण फळ कुठे आहे? व्यवसाय निमित्त फळ देत ते संचित, फळ देत ते संचित, फळ देत ते संचित. आणि व्यवसाय
म्हणतो अहो त्यांच्याकडे पैसा येण्याचं कारण एकच आहे, काय? त्यांच्याकडे व्यवसाय, कपड्याचं दुकान आहे. पण तुकोबर आहे म्हणतात व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. ऐका, अन्न मान धन घेतो प्रारब्ध आधीनं. आपल्या जर कधी प्रारब्धामध्ये धन असेल तर धन आपल्याला मिळतच. अन्न मान आणि धन हे फक्त आणि फक्त आपल्याला प्रारब्धानं मिळत असतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान. अहो काही लोक धनाच्या पुढे पळतात, काय? धनाच्या पुढे पळतात आणि धन त्यांच्या मागून येतो. पण काही लोक धन पुढे चालतं, धन धनाच्या ती पाठीमागे पळतात, पण धन त्यांच्या भाग्यात लिहिलेलं नसतं. बघा, रामकथा आपण सर्वांनी ऐकलंय, काय? रामकथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या रामकथेमध्ये माता कैकेयीने 2 वर मागून घेतले. पहिलं वर मागितला राम प्रभूला वनवास आणि दुसरा वर मागितला भरताला गादी. राम प्रभू हे वनवासाला चालल्या जातात आणि भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या मामाच्या गावाला गेलेले असतात. आणि ज्या वेळेस भरत आणि शत्रुघ्न पुन्हा अयोध्येला येतात त्यावेळेस भरतासाठी अयोध्येमधले सगळे दरवाजे बंद झालेले असतात. जे लोक भरताकडे बघायचे वर तर भरताकडे तर लोक बघत नाही, कोणी भरतासोबत बोलत नाही. भरतजी विचार करताय नेमकं माझं असं काय चुकलं की अयोध्येमधले सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले, सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले, माझ्यासोबत कोणीच काही बोलत नाही. आणि ज्या वेळेस भरतजी राजमहालामध्ये येतात तर त्यांना माहिती पडतं की माता कैकेयीने 2 वर मागून घेतले. कोणते? पहिला वर मागितला रामप्रभूला वनवास, दुसरा वर मागितला माझ्या भरताला गादी. त्यावेळेस भरताला खूप त्रास होतो आणि ते भरतजी आपल्या आईला माता कैकेयीला खूप बोलतात. एवढं बोलतात की म्हणतात आई माझ्या दादाला वनवासाला पाठवून ही तू चांगलं नाही केलं आई. भरतजी खूप बोलतात आणि भरतजी आपल्या आईला श्राप देतात. भरतजी सांगतात आई या जगामध्ये आता याच्यानंतर तुझं कैकेयी नाव कोणीही ठेवणार नाही. भरतजीचा श्राप आहे माता कैकेयीला. सांगा आहे का कोणाचं कैकेयी नाव? नाहीये कैकेयी नाव कोणाचं. भरतजीचा श्राप आहे आणि शेवटी भरतजी रामप्रभूला आणण्याचं ठरवतात अयोध्येमध्ये. आणि भरतजी काय करतात, सगळं राज दरबारामधलं अयोध्येमधलं सगळं वैभव घेतात. घोडे असेल, भालदार चोपदार सगळं वैभव घेतात, सिंहासन असेल सगळं वैभव घेतात आणि भरतजी अरण्यामध्ये रामप्रभूला आणण्यासाठी चालले. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. ज्यावेळेस भरतजी अरण्यामध्ये येतात त्यावेळेस रामप्रभू हे चित्रकूट पर्वतापर्यंत आलेले असतात. आणि ज्या वेळेस रामप्रभू जवळ भरतजी जातो, रामप्रभूचे आलिंगन धरतो आणि ढास ढास भरत रडतो. आणि भरतजी म्हणतो दादा माझी आई असं वागल्यामुळं, माझ्या आईच्या अशा मूर्ख स्वभावामुळं दादा तुम्हाला वनवास भेटतो, दादा माझ्या आईमुळे तुम्हाला वनवास भेटतो मला. पण बघा त्यावेळेस रामप्रभू भरताला काही गोष्टी शिकवतात. गीत रामायणामध्ये अतिशय सुंदर ओव्या आल्या बघा आणि त्या ओव्या रामप्रभू भरतजीला शिकवतात. त्यावेळेस भरतजीला रामप्रभू म्हणतात दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रामप्रभू सांगतात भरता अरे माता कैकेयीचा काही दोष नाही, काय आई कैकेयीचा काही दोष नाही. भरता अरे माझ्या भाग्यातच वनवास लिहिलेला होता, तू आईला दोषी ठरवू नको. माय कैकेयीला दोषी नव्हे दोषी जात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, ऐक रे भरता जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखी मुक्त जगला कारे कोण जीवनात,
वर्धमान ते चाले मार्गरीशयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरतजीला राम प्रभू अनेक गोष्टी शिकवतात. त्यावेळेस भरतजी ठाई मोकळून रडतात. त्यावेळेस राम प्रभू पुन्हा भरतजीला सांगतात, नको अश्रू गाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा. भरतजी वारंवार विनंती करते रामप्रभूंना की दादा तुम्ही अयोध्येला चला, पण रामप्रभू म्हणतात नाही. काय संपिल्या विनाई वर्षे देशोत्तरीचार, अयोध्येस नाही येणे सत्य हा त्रिवार. अयोध्येचा तो आता स्वामी, अशा अनेक गोष्टी राम प्रभू भरताला शिकवतात. ऐका, अयोध्येचे राजे होते महाराज रामप्रभू, पण रामप्रभूला दैवाने साथ दिली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी रामप्रभूला गादी मिळणार होती, सिंहासन मिळणार होतं, पण अरण्यामध्ये जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. जैशी जैशी कर्मरेखा आपल्या भाग्यामध्ये जे लिहिलंय ते होणारच आहे. मला तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ब्रह्मादिका. बघा आपल्या दैवात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे, मग कोणीही असू द्या. काय दुसऱ्या दिवशी रामप्रभूला राजगादी मिळणार होती, पण वनवासाला जावं लागलं. का तर दैवाने साथ दिली नाही, काम रामप्रभूचं साधलं नाही. बघा तुम्हाला जर कधी असं वाटतं तुमचं काम साधावं, तर तुम्ही म्हणतात महाराज आम्ही दैव अनुकूल आहे का हे बघू, काय देश अनुकूल आहे का हे बघू, काळ अनुकूल आहे का हे बघू, आणि नंतर आम्ही प्रयत्न करू, मग तर आमचं काम साधेल. तर वाङ्मय सांगतं नाही, तुम्हाला जर कधी असं वाटतं तुमचं काम साधावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला निर्लज्ज व्हावं लागेल. काय लाज सोडावी लागेल. काय तुम्हाला जर कधी असं वाटतं ना तुमचं काम परिपूर्णतेकडे जावं, तर तुम्हाला लाज सोडावं लागेल. मी बोलतो नाही, तू बऱ्या सांगतात उलंगिली लाज बघा लाज आणि काम ह्या शब्दावर आज आपल्याला बोलायचं. काय म्हणतात तुम्हाला जर कधी असं वाटतं आपलं काम साधावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला लाज सोडावं लागेल. काय काय सोडावं लागेल? मग लाज सोडावं लागेल. मग लाज कुठं पण सोडायची का? त्याच्यासाठी आणखी सांगतात की कोणत्या कोणत्या ठिकाणी लाज सोडली पाहिजे. बघा आपलं जर कधी काम आपल्याला साधायचं, तर कोणत्या कोणत्या ठिकाणी लाज सोडायची. ऐका, पहिली गोष्ट मास्तर, तुम्हाला जर कधी असं वाटतं लाज कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे सोडायची. पहिली गोष्ट, धन कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. दुसरी गोष्ट, धान्य कमवत असताना माणसाने लाजायचं नाही. तिसरी गोष्ट,
विद्या कमवत असताना माणसाने लाजायचं नाही. चौथी गोष्ट, आहार करता वेळेस माणसाने लाजायचं नाही. आणि पाचवी गोष्ट, विहार करत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. पहिली गोष्ट काय आहे? धन कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही महाराज. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, पण धन कमवायचं. पण ऐका, धन कमवायचं पण तू कोपऱ्यात सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. धन आपण कमवायचं महाराज. जेवढं धन आपण कमवता येईल तेवढं धन आपण कमवायचं. ऐका, या व्यवहार असो किंवा परमार्थामध्ये असो का व्यवहारामध्ये, धन खूप महत्वाचे. बघा, तू कोपऱ्यात सांगतात, एखाद्याचा खून जरी कधी करायचा असेल, तुका म्हणे धनासाठी देती प्राण. अहो, एखाद्याचा खून जरी कधी करायचा असेल तर धन लागतं. काय लागतं? धन कमवायचं महाराज. एवढं आपण धन कमवलं पाहिजे, पण धन चांगल्या माध्यमातून कमवायचं. ऐका, धन मी नेहमी सांगत असतो की आपल्या खिशामध्ये नेहमी पैशाचा खळखळाट असला पाहिजे. काय? आपल्या खिशामध्ये नेहमी पैशाचा खळखळाट असला पाहिजे, पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसला पाहिजे. धन आपण कमवा महाराज. मी नेहमी सांगत असतो, माझ्या कीर्तनातले एक वाक्य की आपल्या एकाचा कमीत कमी 50 लाखाचा बंगला पाहिजे. काय? एकाचा आपला 50 लाखाचा बंगला पाहिजे, पण त्याच 50 लाखाच्या बंगल्यामध्ये एका बाजूला ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आणि एका बाजूला तुकोबाऱ्याचा गाथा असेल ना, आता घरासारखं श्रीमंत घर. धन आपण कमवायचं महाराज. खूप आपण धन आपण कमवलं पाहिजे. आणि धन कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही महाराज. काही लोक एखाद्याने कधी चांगला बंगला बांधला तर आपलं पोट दुखतं महाराज. काय? एखाद्याने कधी चांगला बंगला बांधला तर आपलं पोट दुखतं महाराज. अहो, एक आजी एका हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 8 दिवस ऍडमिट होती. त्या आजीला विचारलं ते डॉक्टर साहेबना, आजी अहो 8 दिवसापासून तुमचं पोटावर मी नेमकं विलास करतोय, नेमकं तुमच्या पोटाला झालं काय? ती आजी म्हणजे, डॉक्टर साहेब माझं पोट का दुखतंय तुम्हाला माहितीये का? म्हणे का? म्हणे जेव्हापासून आमच्या शेजारण्याने संभाजीनगरला जेव्हापासून प्लॉट घेतला तेव्हापासून आमचं पोट दुखतंय. अहो, दुसऱ्याकडे एखाद्याची गोष्ट कधी असेल तर आपलं खूप पोट दुखतं महाराज. सांगू तुम्हाला, अहो आमच्या पाहुण्यामधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आमच्या गावातला नाही सांगत, आता पाहुण्याचं सांगतो. मग पाहुण्याकडे गेलो का, दुसरा आणायचा तरी कडून. बघा, आमच्या पाहुण्याकडे मी गेलो महाराज, बरं का राजू, पाहुण्याकडे मी गेलो आणि ते पाहुणे माझ्याकडे आले. ते पाहुणे म्हणले, करे महाराज तू? म्हणलं हा महाराज, तुम्हाला माहिती आहे? म्हणे बर. म्हणे तुला पाणी कळतं का? म्हणे पाणी, विहिरीला पाणी लागतं ते कळतं का? म्हणे. म्हणलं नाही होते काही जमत नाही. म्हणे आमच्या शेजारण्यानं काय केलं, असा बोर घेतला म्हणे त्यांनी, एवढं पाणी लागलं, मला पण बोर घ्यायचंय म्हणे, त्याच्या जवळच घ्यायचं. पण तुला पाणी कळतं का? म्हणलं नाही हो, पाणी गिनी कळत नाही मला. पाणी गिनी कळत असते का काही मी मला? ते म्हणले, सांग खरं पाणी कळत असेल तर. नाही म्हणे, तुला पाणी कळत असेल. म्हणलं नाही हो, मला कशाचं पाणी कळतं. म्हटलं त्यांनी काय केलं राजू, अशा 500ची 5-6 नोटा काढल्या घेऊ, अशा वर काढल्या मस्त. मग काय विचारते चेअरमन, मला पाण्याचे झिरे दिसायला लागले. जिकडे तिकडे पाणी. पाहुण्याला म्हणतो, पाहुणे पाणी कळतं का? अरे पाणी कळत असतं, पाणी कळते म्हणून तर एवढं फिरतोय. आणि पाणी कळत नसतं एवढं फिरलो असतो का? पाणी कळते म्हणून तर एवढं फिरतोय. त्यांनी त्या नोटा दिल्या महाराज, नोटा मी कशात घातल्या. त्यांना म्हटलं आणा नारळ. नारळ आणलं महाराज. त्यांनी नारळ आणलं, ते नारळ मी बसलो. ते ऑटोमॅटिक फिरत असतं म्हणतात, पण मी तसं नाही, मीच फिरायचो. त्यांना म्हटलं, पाहुणे इथं थोडं पाणी कमी, जरा दुसरीकडे आपण बघू. सगळ्या वावरात बघितलं महाराज, पण पाणी कमी मला सापडलं. त्यांना म्हटलं, पाहुणे इथं पाणी जरा कमी. त्यांनी काय केलं, म्हणजे आणखी 2 नोटा घ्या, पण पाणी सांगा. त्यांनी 2 नोटा काढल्या, खेळ घेतला. म्हटलं, पाहुणे इथं 100% पाणी आहे. त्यांना पाणी सांगितलं, म्हणे पाणी आहे. म्हटलं पाणी आहे, पण कमीत कमी 4000 फूट बोर घ्यावं लागेल. किती? 4000 फूट. आपल्याकडे किती घेतात बोर? 200-300 500 फूट. म्हटलं 4000 फूट. तो त्याला बी मागच्या वर्षी अद्रकीचा चांगला माल होईल होता. तो म्हणे महाराज 4000 फूट घेऊ. आणलं ना त्याने ते बोरवालं मशीन. आणि पहिला मूर्ख पानवड्या महाराज मी, की बोर चालू करूस तर मी तिथंच थांबेल. कमीत कमी 2000 फूट बोर गेला नुसता फुपाटाच. ते बोरवाला आला महाराज, त्याला विचारलं, का हो कब तक लगेगा पाणी? वो बोला, महाराज इसमें पाणी नाहीये. मी म्हटलं, आता इथं आपलं थांबून चालत नाही. मी आपलं सुपडं दुपट उचललं आणि पाहुण्याला म्हणलं, पाहुणे मी जरा घरी येऊन झोपतो, या तुम्ही. म्हणे घरी झोपता का? म्हणे बरं बरं बरं. म्हणे अजून 2000 घेतला, आणखीन 2000 घेऊ. रात्रभर बोर चालला चेअरमन, नुसता फुपाटाच. पाहुण्यांचा आवाज आला हो मला घरी.
मी एक रग अंगावर गेलो की आमच्या आईला म्हटलं अजून एक टाक. पाहुणे आले घरी. पाहुणे म्हणले ए महाराज कुठे आहे देव. असे मोठे बोलले कुठे आहे देव कुठे आहे देव महाराज. नंतर कुठे आहे देव महाराज कुठे आहे देव महाराज. तो महाराज कुठे आहे. त्याला म्हणा त्याचं वाटोळं होईल वाटोळं. काय त्याचं वाटोळं होईल वाटोळं. मी अंगावरची रग काढली. म्हटलं पाहुणे मग होईल तर होईल पण आज माझ्या हाताने तुमचं कसं आवडतं आपल्याला. हेच आवडतं महाराज आपल्याला. दुसऱ्याचं आपल्याला सहन होत नाही. एखाद्याने कधी चांगली एखादी 4 व्हीलर घेतली तर आपल्याला ते दुःख सहन होत नाही. ऐका संत वाङ्मय सांगतो तुम्ही लाज सोडा पण धन कमवत असताना जेवढं धन कमवायचं तुम्हाला तेवढं धन तुम्ही कमवा. पुढे सांगतात पुढे लाज सोडा तर धान्य कमवत असताना लाज सोडा. जेवढं धान्य तुम्हाला कमवायचंय तेवढं धान्य तुम्ही कमवा. आपल्या गावामध्ये ते नंदी बैलावली येत असतात बघा येतात ना. ते नंदी बैलावले एवढे गोड बोलतात एवढे गोड बोलतात. एखादी आजी बसेल असावी आणि त्या आजीला ते नंदी बैलावले आवाज देतात. ओ आजी वाढ धान्य. ती आजी पाहतच नाही. दुसऱ्यांना आवाज देते आजी वाढ धान्य. आजी पाहतच नाही. तिसऱ्यांना आवाज देतं मग ते आजी वाढ धान्य तुला लेकरू होईल. आजी मध्ये माझ्या नातवाला लेकरू होईल मला लेकरू होईल. सांगायचं काय ते गोड गोड बोलतात पण धान्य कमवतात. धान्य कमवत असताना माणसाने अजिबात लाजत नाही. आता आपल्या गावामध्ये काही साधू लोक येतात बघा. साधू लोक आणि ते काय म्हणतात मच्छिंद्रनाथ गैनीनाथ बाबा जन्मले उखाड्यात टॉय 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 टॉय. ती पेटी गिटी त्यांची चेअरमन मला सगळं येतं. मी सगळं शिकून घेतलं. म्हटलं हा धंदा बंद पडला की तो हरियाणा सगळं टेन्शन बघा. ते येतात महाराज. हा ते येतात आपल्या गावामध्ये येतात आणि म्हणतात काय म्हणतात या महिला मंडळ गोळ्या असतात महाराज. ते म्हणतात आई काळा कपडा घालू नको माय. तुझं आणि तुझ्या पतीचं आमुषा पौर्णिमेला अजिबात जमत नाही माय. काळा कपडा घालू नको. ती म्हणती बरोबर. ती म्हणती माय आता तू घरामध्ये जाईल आणि 2 ग्लास तांदूळ घेऊन ये. तांदूळ घेतो ते आणि म्हणतो माय आता तू कोणाला बोलू नको. बाबा आता नदीकडे चालले. कशाला म्हणा माश्या धरला का मी सुद्धा. सांगायचं काय ते लोक येतात पण ते धान्य कमवतात काय. आणि संत वाङ्मय असं सांगतं की धान्य कमवत असताना अजिबात लाजायचं नाही. पुढं विद्या कमवत असताना माणसांना अजिबात लाजायचं नाही. विद्या एखाद्या कधी आपल्याला चांगला एखादा बोल शिकायला मिळत असेल तर तो बोल आपण शिकला पाहिजे. एखाद्या कोण जर कधी आपल्याला एखादी चाल शिकायला मिळत असेल तर ती चाल आपण चांगल्या उगाच बेसूर म्हणल्यापेक्षा एखादी चाल आपण शिकली पाहिजेत महाराज. विद्या कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. एका मोठ्या माणसाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस पांडुरंग वैद्य गुरुवारी वैद्य बाबा ज्यावेळेस वारले त्यावेळेस नेमकंच घाटावरचा सप्ताह होता. घाटावरचा सप्ताह होता आणि त्या सप्त्यामध्ये जगन्नाथ अण्णा पवार अण्णांचं कीर्तन. अण्णा म्हणजे विद्यावाचस्पती. अण्णासारखा वक्ता पुन्हा होणे नाही. काय अण्णासारखा वक्ता पुणे होणे नाही. आणि अण्णांना चालू कीर्तनामध्ये वैद्य बाबाची आठवण आली. वैद्य बाबाची आठवण आली. अण्णा काय म्हटले माहिती का ऐका. अण्णा म्हटले मृदुंग कलेला कसा रोग झालेला होता. काय मृदुंग कलेला कसा रोग झाला होता पण साक्षात वैद्य आले. आता जी जाणकार आहे त्यांना कळतंय नाही तर काही ना काही समजत नाही. मला उगा शेजारचं हसतं म्हणून हसते. एक वेळेस काय झालं माहिती का चालू कीर्तनामध्ये अण्णाच्या कीर्तनामध्ये जगन्नाथ अण्णाच्या कीर्तनामध्ये 2 माईक होती. 2 ऐका आता समजेल तुम्हाला. 2 माईक होती आणि एक माईक चालू मध्ये बंद पडला. काय एक माईक चालू होता आणि एक चालू मध्ये बंद पडला. अण्णांनी त्या ऑपरेटरला कशी वोटिंग केली माहिती का. अण्णा काय म्हटले माहिती का हा माईक चालू आहे. काय हा माईक चालू आहे आणि हा थोडा चालू आहे. काही ना महाराज काही समजत नाही. काही आता माझ्या कीर्तनामध्ये महाराज मागे कीर्तन झालं. एक जण कीर्तन संपल्याच्या नंतर हसत होता. म्हणलं का रे भाऊ आता कोण असतो मध्ये महाराज सुरुवातीची जोक आता कळली. काही नाही कळत. तशी माझी भाषा समजते ना तुम्हाला. तुमच्याच गावचा आहे मी. भाषा समजते ना. भाषेचा बी फरक असतो महाराज. आता त्या लातूर भागामध्ये मी नेहमी कीर्तनला जात असतो आणि त्या लातूरला ज्यावेळेस मी कीर्तनला गेलो तिथली सप्ताह कमिटी मंडळ माझ्याकडे आली आणि मला म्हणू लागली महाराज तुम्ही कधी आले. मला तारा काही साडी गिडी तर नाही घातली. तशी तुम्हाला माझी भाषा समजते ना. हो म्हणा कमीत कमी हो म्हणा. पुढे चालू होतं आपलं ना रानबटे ना तू घेतो उगता आम्हाला देतो.
काय चालू होतं आपलं? धान्य कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. विद्या कमवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. चौथी गोष्ट, माणसाने आहार करत असताना अजिबात लाजायचं नाही. काय? अजिबात लाजायचं नाही. कोणी म्हटलं ना बैस, भोजन करत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. बैस म्हणलं की बसलंच पाहिजे. फक्त हॉटेलवर बिल देत राहायचं खात असताना. नाही तर काही काही माणसं मला खूप लाजतात जेवायला, पण जेवत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. एक आमचा, मी जिथं शाळेमध्ये होतो कॉलेजला, आमच्या ते आत्याच्या गावला जैतापूरला, तिथे एका व्यक्तीने महाराज एकादशी दिवशी एवढा त्याने शब्दांना खाल्ला बरं का, एवढा त्यांनी शब्दांना खाल्ला, शिकलं तर त्या शिकीमधून शब्दांना बाहेर पडला. एवढे काही काही खातात महाराज, खायचा पण सुमारा पाहिजेत ना. आणि एकादशी आज बरं का, विशेष म्हणजे एकादशी. मला सांगा कोणाकोणाला एकादशीवर हात करा बरं, करा वर हात, लाजू नका, वर बोट करा. आज एकादशी बरं का, तुकोबर आहे म्हणतात. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, व्रत करा एकादशी भरतील अमृताने राशी. बघा तुकोबर आहे सांगतात, एकादशीच्या दिवशी जे अन्न खातात ना, अन्न, तुकोबर आहे म्हणतात एकादशीच्या दिवशी ते अन्न खातात, ते अन्न खात नाही. मग एकादशीचे अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान अदम जनते. तुकोबर आहे म्हणतात एकादशीच्या दिवशी जे अन्न खातात ते अन्न खात नाही, मग कुत्र्याची विष्ठा खातात म्हणतात. एकादशी व्रत सोमवार न करती, कोणत्याची गती होईल नेनो. म्हणून एकादशीचं व्रत आपण सर्वांनी केलं पाहिजे. ऐका, म्हणून पुढे सांगतात संत की आहार करत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. जेवायला बस म्हणलं की लगेच बसून घ्यायचं. नाही तर काही काही जण खूप लाजतात महाराज. आम्ही ज्या दिंडीमध्ये चालायचो आळंदीतून, त्या दिंडीमध्ये एक अण्णा होते, अण्णा. आणि ते अण्णा असे होते की त्यांना पहिली पंक्तीला बसल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नव्हतं. ते काय करायचे, पंगत बसली पहिल्याच पंक्तीला बसायचे, दुसऱ्या पंक्तीला बसायचे नाही मास्तर, पहिल्याच पंक्तीला बसून घ्यायचे. आणि काय होतं माहिती का, ते जी कमिटी असती दिंडीची, ती दिंडीची कमिटी ठरवते की पहिल्या पंक्तीला सगळ्या महिला मंडळच बसतील. काय अण्णा म्हटले आपला कार्यक्रम आता फेल होतो बोलले, कारण आपलं पहिल्या पंक्तीला पोट भरतं, दुसऱ्या पंक्तीला पोट भरत नाही. आणि बायांचा एक ठरलेला काय कार्यक्रम असतो दिंडीमध्ये, काय पाणी दिसलं धुणं धुवून घ्यायचं, जागा दिसली की वाळू घालायचं. ठरलेला कार्यक्रम महाराज हा बायांचा. पाणी दिसलं की धुणं धुवून घ्यायचं, जागा दिसली की वाळू घालायचं. महाराज पाण्याचा मोह फक्त दोनच व्यक्तीला जास्त आहे, एक बायांना आणि दुसरं म्हशीला. पाणी दिसलं की घुसलं. काही काही बाया, मी महिला अशा मी दिंडीत बघितल्या की ज्या बायांनी धुणं धुतलंय, पाणी दिसलं की त्यांनी धुतलेलं धुणं पुन्हा धुतात ते, कारण बायांना पाण्याचा खूप मोह आहे. आणि महिला मंडळ काय करतात, मग पाणी दिसले की धुणं धुतात, जागा दिसली की धुणं वाळू घालतात. मग एक महिला काय करते, त्या टँकरवरती एक साडी वाळू घालते. आणि अण्णाने विचार केला, म्हणे पहिल्या पंक्तीला आपलं पोट भरतं, दुसऱ्या पंक्तीला काही आपलं पोट भरत. अण्णा काय करतात माहिती का, इथं नाही कोणी अण्णा, ते अण्णा काय करतात माहिती का, त्या टँकर जवळ जातात आणि ती साडीच गुंडळून घेतात, पदर असं पुढे घेतात. कारण अण्णाचं ठरलेलं असतं काय, पहिल्या पंक्तीला जेवायचं. अण्णा जशी येतात पहिल्या पंक्तीमध्ये येऊन बायामध्ये येऊन बसतात, पदर असा पुढे घेतात. त्याच्यातली एक व्यक्ती वाढत वाढत जातो, या बहिणी नेमका असा पदर पुढे का घेतला. पण मग पदर पण बाजूला करू शकत नाही ना, केला बाजूला तर दिली थोबाड्यात ठेवून. मग तर तो काय करतो माहिती का, तो व्यक्ती जरा चॅप्टर राहतो, आमच्या राजू भाऊ सारखा चॅप्टर राहतो. तो काय करतो माहिती का, पोळी वाढत जातो, पोळी 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 ती पात्र सोडतो आणि पुढं अण्णा विचार करतात, म्हणजे पोळी मला का वाढली नसली ना. पुन्हा दुसरा व्यक्ती जातो, भाजी 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 करत जातो, ते पात्र सोडतो दुसऱ्या पंक्तीला. नंतर तिसरा जातो, जामून 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 जामून, ते पात्र सोडतो आणि लगेच साईडला. अण्णाचा आवडतं पदार्थ काय असेल तर जामून. अण्णा म्हणतात, अरे आता जामून पण आलं नाही, आता आपला कार्यक्रम लागला आणि आता काही आपलं पोट भरत नाही. अण्णा काय करतात माहिती का, आवाज देतात, ए पोरा जामून वाढ. पोरग विचार करतो, म्हणे अरे बायांमध्ये माणसाचा आवाज कस काय. पोरग बघतं, साडीवर करतं तर कोण, अण्णा. काही का सांगायचं एवढंच आहे की जेवण करत असताना माणसाने अजिबात लाजायचं, साडी घेऊन का व्हायना पण जेवायचं. ऐका पुढं, आहार करत असताना माणसाने लाजायचं नाही, विहार करत असताना माणसाने अजिबात लाजायचं नाही. विठाला